नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती परीक्षा जी की मित्रांनो आपली चालू आहे, TCS द्वारे पूर्ण केली जात आहे। काल 26 मे पासून याची परीक्षा मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जात आहेत। तर मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी जे आहेत आपल्याला कालच्या सत्रामधले प्रश्न पाठवले होते, जे की आपण त्याला सकाळच्या सत्रामध्ये आपण अॅनलाइज केलेले आहेत की नेमकं TCS द्वारे कोणत्या प्रकारची प्रश्न परीक्षेमध्ये विचारली जात आहेत आणि सर्वाधिक भर जो आहे तो कोणत्या टॉपिकवर दिला जात आहे, हे आपण सर्व काही आपण सकाळच्या सत्रामध्ये अॅनलाइज केलेले आहेत कालचा 26 मेचा पेपर। तर मित्रांनो, आज आपण जे आहे 27 मे रोजी जे आज पहिला आणि दुपारचा जो शिफ्ट होते 1 व 2, त्या 2 शिफ्ट मधले काही प्रश्न आपल्याकडे विचारली गेलेली प्रश्न होती ते आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत। काही आपल्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम व टेलिग्राम ग्रुपद्वारे आपल्याला पाठवलेले आहेत। तर मित्रांनो, आपण तेच प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अॅनलाइज करणार आहोत की नेमकं कोणत्या प्रकारे आज जो आहे TCS द्वारे प्रश्न विचारली गेलेली आहेत। आणि मित्रांनो, ह्याच प्रकारचे TCS जे आहे मित्रांनो प्रत्येक पेपर पॅटर्नमध्ये विचारले जातात, प्रश्न विचारले जातात आणि आपण ह्या रिगार्डिंगच आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट व नोट्समध्ये तुम्हाला माहिती सांगितली होती की TCS नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट आणि नोट्स ज्यांनी अभ्यास चांगला केलेला असेल त्याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा झालेला असेल। तर मित्रांनो, पाहूया आपण सुरुवातीला जो आहे मराठी व्याकरण। तर मित्रांनो, आपण तिन्ही शिफ्टचे फुल क्वेश्चन डिटेल ते देखील आपण घेऊन येणार आहोत। सायंकाळी आपण 8 ते 9 मध्ये जो आपला लाईव्ह सेशन असतो त्यामध्ये आपण सर्व काही याचे फुल जे क्वेश्चन्स आहेत ते आपण अॅनलाइज करत असतो। तर पाहूया शिफ्ट 1 आणि 2 मधले जे की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर मित्रांनो, जो मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक आहे ज्यामध्ये वचनवर शिफ्ट 1 मध्ये जे आहे 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते। तर शिफ्ट 2 मध्ये जे आहे समानार्थीवर 1 प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर जो आहे प्रयोगावर आधारित देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेली होती। शिफ्ट 1 मध्ये या रिगार्डिंग 2 प्रश्न आले होते, तर शिफ्ट 2 मध्ये जे आहे 3 प्रश्न विचारण्यात आलेली होती प्रयोगावरील। जर मित्रांनो तुम्ही आपले जे नोट्स होते तर ते तुम्ही मिळवले असाल तर त्या नोट्समध्ये हे सर्व काही टॉपिक आपण कव्हर केलेले होते, एकदम उदाहरणासोबत त्यामुळे तुम्हाला समजावून सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर विरुद्धार्थी शब्दावर देखील प्रश्न आलेले होते। शिफ्ट 1 मध्ये 2 प्रश्न आलेले होते, तर शिफ्ट 2 मध्ये एकच प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर उतारावर आधारित जे आहे ते मित्रांनो हमखास प्रश्न विचारला जातच आहे। शिफ्ट 1 मध्ये 1 होता, तर शिफ्ट 2 मध्ये जे आहेत 1 प्रश्न विचारण्यात आलेला होता। समासावर देखील प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। लिंगवर देखील प्रश्न विचारण्यात शिफ्ट 1 मध्ये जे आहे 2 प्रश्न होते, तर शिफ्ट 2 मध्ये 1 प्रश्न लिंगवर आधारित विचारण्यात आलेला होता। त्यानंतर विभक्तीवर शिफ्ट 1 मध्ये जे आहे 2 प्रश्न येते, तर शिफ्ट 2 मध्ये 1 प्रश्न यावर विचारण्यात आलेला होता। तर मित्रांनो, असे जे आहेत प्रत्येक टॉपिकवर एक ना एक प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातच आहे। पण जो सर्वात महत्त्वाचा म्हणजे मित्रांनो, जे की कंपल्सरी टॉपिक जे आहे ज्यामध्ये समानार्थी, प्रयोग, विरुद्धार्थी आणि उतारा व विभक्ती आणि समास हे जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत यावर हमखास प्रश्न विचारला जात आहे। कारण मित्रांनो, आपण काल तिन्ही शिफ्टचे प्रश्न अॅनलाइज केलेले आहेत 26 मेचे, त्यामध्ये देखील ह्यावरील प्रश्न एक ना एक होताच आणि आजचे देखील दोन्ही शिफ्टमध्ये यावर एक ना एक प्रश्न आलेलाच आहे। त्यामुळे जर तुम्ही ह्या टॉपिकचा जर बऱ्यापैकी अभ्यास केला तर तुम्ही या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये अवघ्या काही सेकंदामध्येच पाहूनच सोडवू शकता। त्यानंतर पाहूया आपण सामान्य ज्ञान। तर सामान्य ज्ञानमध्ये कोणत्या टॉपिकवर अधिक भर दिला जात आहे, तर ज्यामध्ये चालू घडामोडीला हमखास एक प्रश्न येत आहे, ज्यामध्ये शिफ्ट 1 मध्ये 1 प्रश्न आलेला होता, तर शिफ्ट 2 मध्ये देखील 3 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होते। त्यानंतर मित्रांनो, जे सर्वात महत्त्वाचं आहे की फुल फॉर्म संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात यामध्ये आला होता, जो की फुल फॉर्म जो आहे NIA चं फुल फॉर्म काय आहे असं थोडक्यामध्ये परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर NIA चं फुल फॉर्म काय आहे ते तर ऑप्शन पैकी निवडायचं होतं। जर तुम्हाला NIA चं फुल फॉर्म येत असेल तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील सांगू शकता। त्यानंतर विज्ञानावर आधारित देखील प्रश्न आलेला होता, ज्यामध्ये मिथेनचा जो प्रश्न आहे तो रिपीट झालेला होता, तर मिथेनचा प्रश्न देखील या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। शिफ्ट 2 मध्ये या संदर्भात 1 प्रश्न आलेला होता विज्ञानावर आधारित। त्यानंतर इतिहास, तर इतिहासाचे देखील या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले, ज्यामध्ये पुणे करार हा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता पुणे करारावर। शिफ्ट 2 मध्ये जे की महाराष्ट्र राज्यासंदर्भातील थोडक्यात इतिहास प्रश्न विचारण्यात आलेला होता, जे की महाराष्ट्र आर्थिक राजधानी यावर हा प्रश्न होता शिफ्ट 2 मध्ये। त्यानंतर शिफ्ट 1 मधला जो प्रश्न आहे तो आहे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित देखील प्रश्न आलेला होता। त्यानंतर जनगणना यावर देखील प्रश्न आलेला होता। आणि शिफ्ट 2 मध्ये जे आहे महाराष्ट्राची पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे असा जो आहे थोडक्यामध्ये शिफ्ट 2 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर मित्रांनो, जो आपला सायंकाळचा जो 7 ते 8चा जो आपला लाईव्ह आहे त्यामध्ये आपण याचे जेवढे काही प्रश्न आपल्याकडे लॉंग लेंथमध्ये उपलब्ध होतील ते आपण प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी याची आन्सर की काढण्याचा आपण प्रयत्न करू मित्रांनो। त्यानंतर राज्यघटनेवर आधारित देखील आला होता की समानतेचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे असा थोडक्यात प्रश्न विचारण्यात आलेला होता। अशा प्रकारे 3 प्रश्न आलेले होते आणि जे की शिफ्ट नंबर 2 मध्ये या संदर्भात जे आहे 4 प्रश्न विचारण्यात आलेले
होती. राज्यघटनासंदर्भात अशा प्रकारचे जे प्रश्न शिफ्ट 1 व 2 मध्ये आजच्या विचारण्यात आलेले होते. जर या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न उपलब्ध असतील तर प्लीज मित्रांनो तुम्ही खाली कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता, किंवा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील जॉईन करून त्या ठिकाणी देखील तुम्ही आम्हाला पर्सनली DM करून याचे जे काही क्वेश्चन विचारण्यात आलेली होती ती तुम्ही थोडक्यात सांगू शकता मित्रांनो. त्यानंतर बुद्धिमत्ता प्रश्न त्यामध्ये मित्रांनो जे काही कालच्या सत्रामध्ये विचारण्यात आलेले होते प्रश्न होते तेच आले मित्रांनो, फक्त काही थोडक्यात बदल करण्यात आले. ज्यामध्ये आरशातील प्रश्न होते, संख्येमाला आधारित एक होता, कोडिंग रंगावरील जे की कोडिंग डिकोडिंग, त्यानंतर रंगावर आधारित प्रश्न होता, त्रिकोण मोजा. आजच्या सत्रामध्ये कोणताही प्रश्न आलेला नाही त्रिकोण मोजावर. त्यानंतर अक्षरमालावर 3 आहेत, संख्यामालावर प्रश्न आला होता, समान संबंध, वर्गीकरण, कालमापनावर 2 प्रश्न, घड्याळावरील 2 प्रश्न होते, तर दिशा आणि नातेसंबंध यावरील एक प्रश्न असा जो आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेली होती. आणि इंग्लिश ग्रामरवर जे आहे जे काही सर्व काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर मात्र एक प्रश्न सर्वात अधिक विचारण्यात आलेला होता, ज्यामध्ये टेन्सवर असो किंवा अँटोनियम्स असो, स्पेलिंग करेक्शन असो, पंचक्षण मार्क या सर्वांवर एक असे प्रश्न जे आहेत त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. जे मित्रांनो आपण आपल्या एक्सपेक्टेड कोर्सच्या टेस्ट आणि जे नोट्स आपण दिलेल्या होत्या जर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास केलेला असाल तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच या PCMच्या परीक्षा म्हणजे TCS जे प्रश्न विचारले जात आहेत त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला असेल. तरी मित्रांनो तुमच्याकडे अजून एक संधी उपलब्ध आहे. जर तुम्ही नगररचना विभागाची तुम्ही तयारी करत असाल आणि जर तुम्ही त्यासाठी आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट मिळवत नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच खरेदी करून त्याच्या तयारीला लागा मित्रांनो, कारण का आपले टेस्ट हे अतिशय हेल्पफुल ठरत आहेत. खूप सारे विद्यार्थी याचा पॉझिटिव्ह कमेंट देत आहेत. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सर्व काही पॉझिटिव्ह कमेंट मित्रांनो पाहू शकता. आणि जर तुम्ही स्वतः अनालाइज किंवा रिअलाइज केला असेल आपल्या टेस्ट खरेदी करून अभ्यास करून तुम्हाला चांगले गुण मिळाले असेल तर तुम्ही तुमचा अनुभव देखील मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो असा होता थोडक्यात 1 व 2 मधले शिफ्टमधले काही जे महत्त्वपूर्ण टॉपिक ज्यावर सर्वाधिक TCS भर देत आहे. तर आपण नाईटच्या सेशनमध्ये तिन्ही सत्राचे प्रश्न अनालाइज करू आणि त्यामध्ये पाहू की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि कोणती प्रश्न विचारली गेलेली आहेत. तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मात्र विसरू नका. तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.